असते ते चांगले ऑर्गनायझेशन आहेत. कल्पित जाधव व्हेरी वेल प्लेड. लवकरात लवकर आपण बरे व्हावेत हीच आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतोय. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची उभारी घ्यावी. ठाणे रायगड मध्ये ज्यांची मात्र निवड सुद्धा झालेली आहे उद्याच्या दिवसात ते येतील. यस चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. तर आता होणारा सामना आपण पाहतोय ज्या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. हे दोन संघ एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळतील. चेंडू आणि फळी यांच्यात मधलं द्वंद्व युद्ध काय आहे याचं परिपूर्ण पुन्हा एकदा धावतं वर्णन घेऊन येतील शिव व्याख्याते समालोचक अमर राऊत मॅन फ्रॉम शहापूर. थँक्यू सो मच सर. त्यांच्या आवाजात आपण या मागच्या सामन्यातल्या शेवटच्या डावाचं आपण धावतं वर्णन ऐकलं. ते सर्वांचे आवडते समालोचक सन्माननीय प्रमोद शेंडगे सर या सामन्याकडे वळतोय. या सामन्यातला पहिला चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेनं कट केलेला. सुरेख क्षेत्ररक्षण अचूक थ्रो म्हणता येईल, परंतु या दोन्ही कालावधी दरम्यान एक धाव मात्र धावून पूर्ण होते आणि या एका धावेनं संघाचं खातं खोललं जातंय. ते बेडीसगाव संघाचं हा सामना रंगला जातोय. तो किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण विरुद्ध भारत स्पोर्ट्स बेडीसगाव या दोन संघांदरम्यान. बेडीसगाव संघानं नाणेफेकीचा कौल विजयी झाला. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. यावेळेस मात्र फटका फसला. पॉइंटचा क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि अवघ्या दुसऱ्या चेंडूवर पहिला गडी तंबूत परततोय तो बेडीसगाव या संघाचा. यावेळी दीपकच्या रूपानं पहिला झटका बसतोय तो भारत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाला. दीपकची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र बेडीसगाव संघाकडून येतोय तो फलंदाज राहुल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा नकुल. माफ करा, रोहन बाद होतोय. दीपक अजूनही क्रीजवर. रोहनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो राहुल. नकुल याचं सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात त्याला यश येतोय. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही. जोखमीचा खेळ आहे. या वेळेस जोखीम पत्करली जाते फलंदाजाकडून, मात्र आपलं मनोधैर्य कायम ठेवताना गोलंदाज नकुल आपल्याला दिसतो. पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरची दिशा, टप्पा आणि त्यानंतर उसळी घेतलेला चेंडू. बॅट्समन झाला बेट. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होती ती एक बाद एक ही धाव. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाने पहिल्या सामन्यात देखील आपला प्रभाव सोडला होता. या वेळेस अप्रतिम चेंडू LBW ची केली जाते अपील आणि गडी होतोय बाद, मात्र बॅट्समन कडून येतोय रिव्ह्यूचा हा LBW साठीचा कॉल. आपण नियमांचं पालन करणारे आहोत. 12वा खेळाडू असेल आणि यावेळेला तिसऱ्या पंचांच्या जोडीला जे कोणी असतील त्यामध्ये इंटरफिअर करायचं नाहीये. हा सर्वतोपरी निर्णय सर्व निरीक्षण करून तिथे टेक्निशियन आणि अंपायर या दोघांवर सगळा निर्णय डिपेंड असणार आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची. मगाशी प्रमोद शेंडगे सर बोलता बोलता म्हणाले की या क्रिकेटचं स्वरूप बदललं गेलं. या टेनिस क्रिकेट विश्वाची एक वेगळी परिभाषा लिहिली गेली. हे क्रिकेट जे सुरुवातीला फक्त गल्लीपर्यंत मर्यादित होतं, हे ते टेनिस क्रिकेट आहे जे सुरुवातीला फक्त गल्ली बोळातल्या खेळाडूंसाठी मर्यादित होतं, जे गावातल्या आपल्या सवंगड्यांसाठी मर्यादित होतं. यावेळेस मात्र तिसऱ्या पंचाकडून हा बादचा इशारा येतोय. पण हे गल्लीपुरतं मर्यादित असणारं क्रिकेट आज मात्र साऱ्या विश्वाला खऱ्या अर्थानं भुरळ पाडते. एक असा काळ होता जिथं लेदर क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग होता. इंटरनॅशनल स्तरावरच्या मॅचेस, त्यामधले आपले आयडल्स, या सगळ्या गोष्टी आपण न्याहाळून घ्यायचो. पण आता मित्रांनो काळ बदलला. टेनिस क्रिकेटचा एक वेगळा चाहता निर्माण झाला, एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला, एक वेगळा स्वतःचा हक्काचा प्रेक्षक वर्ग त्याला मिळाला.
एक वेगळं ग्लॅमर रूप प्राप्त झालं आणि आता ज्या पॅशननं लेदर क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहिली जायची ही तरुणाई, ती मात्र आता या टेनिस क्रिकेट विश्वाकडे तितक्याच पॅशनेटली आता मात्र करिअर म्हणूनही बघते, स्वतःचा छंदही जोपासला जातो आणि मैदानी खेळावरच्या या गल्लीतल्या खेळाला आता मात्र वैश्विक स्वरूपाचं पटल खऱ्या अर्थानं हक्कानं बहाल झालंय. पुढचा चेंडू पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पॉइंटच्या दिशेनं खेळलेला हा फटका, उत्तम क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो, मात्र चेंडू कलेक्ट केला जाईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान मात्र एका धावेपासून रोखलं जात नाही या दोन फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं बेडसगाव या संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 2 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ झाला मित्रांनो. नकुलकडून अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. अवैध गोलंदाजी जी भेदण्याची क्षमता अजूनपर्यंत ते प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू, दिशा भरकटला, लाईन भरकटली आणि फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला टोलवलाय ते बॅट्समन राहुल यानं आणि हा येतोय पहिला वहिला चौकार. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट्स बेडसगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 6 या धावसंख्येवर. दयनीय सुरुवात झालेली आहे, निराशाजनक सुरुवात म्हणता येईल. कोणत्याही कर्णधाराची अपेक्षा नसते की आपली सलामीवीर लवकरात लवकर तंबूत माघारी परततील. तर स्लॉग ओव्हर आहे, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ज्या विश्वासानं गोलंदाजी हाताळली आहे, खरंच कौतुक करण्याची बाब. यावेळेस गोलंदाज अशोक येतोय. अनोखी स्टाईल आहे, अनोखी शैली आहे आपल्या गोलंदाजीची आणि अनोखी शैलीच्या बळावर एक नॅचरल अँगल तयार केला गेला. चेंडू बाहेर पिच झाला, पडल्यानंतर तो बाहेर न निघता पुन्हा सरळ जाऊन लाईनवर राहिलाय आणि पंचांच्या मार्फत चेंडू ठरवला जातो वैध. पहिला चेंडू मात्र निर्धाव या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा त्याच लाईनला ठेवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला चेंडू पडल्यानंतर नॅचरल अँगलच्या वेन पुन्हा बाहेर निघाला, लाईनच्या बाहेर निघाल्यामुळे पंचांचा वाईटचा इशारा. अवंतर स्वरूपात भरत स्पोर्ट्स बेडसगाव या संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 7 धावा. आता संयम दाखवावा लागणार आहे बेडसगावच्या बॅट्समनना, फलंदाजांना. यावेळेस बॅट खाली आलेला चेंडूला दिली आहे उंची, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय. या वेळेला मात्र चेंडू फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल आणि कलेक्ट केला जाईल. या कालावधी दरम्यान मात्र एकूण धावा धावून निघतायत त्या 2. संघाची धावसंख्या मात्र 2 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 9 धावा. 2 बाद 9 धावा. 2 चेंडू, पहिला चेंडू निर्धाव पडला गेला, दुसरा चेंडू वाईट झाला, परत अतिरिक्त चेंडू टाकला गेला आणि यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक दिकना फटका पाहायला मिळाला गेला. चिप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चिप शॉट, इट्स अ सेफ शॉट. हा एक सेफ फटका खेळला गेला होता, सुरक्षित फटका होता. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जाऊन पडला होता आणि त्याचं फलस्वरूप आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस यशस्वी अटेम्प्ट म्हणता येईल गोलंदाजाकडून. फलंदाजाच्या रडार पासून चेंडू बाहेर ठेवला जातोय, दूर ठेवला जातोय, जेणेकरून चेंडूवर कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाला उपलब्ध होऊ नये. आणि आतापर्यंत आपल्या 3 चेंडू मध्ये त्यावर यशस्वी अंमल करताना आपल्याला गोलंदाज अशोक मात्र दिसून येतोय. या वेळेस फलंदाजाला फॉलो करण्याच्या प्रयत्नात, वाईड यॉर्क टाकण्याचा प्रयत्नात मात्र चेंडू पुन्हा एकदा लाईन मिस करतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात भरत स्पोर्ट्स बेडसगाव या संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. आता मात्र दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आलंय ते बेडसगाव या संघाला. यावेळेला खराब चेंडू, बीमरचा झाला वापर, मात्र त्याला दिला एक छानस उत्तर. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं. हा चौकार. एकूण 5 धावा. थँक्यू सो मच डीजे. खरं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये जर सगळ्यात खराब चेंडू कोणता असेल तर तो खराब चेंडू असतो बीमर, कारण की तो होतो नो बॉल. त्यानंतर फलंदाजांना
फ्री हिट करण्याची, फ्री हिट बॉलवर मिळते संधी. आणि आता मात्र कमबॅक करावं लागेल. या फ्री हिटचा किती फायदा उठवतो तो पाहायला मिळेल आपल्याला राहुल याच्या माध्यमातून, हर्षलच्या माध्यमातून. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू फील्ड केला जाईल, कलेक्ट केला जाईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावांपासून दोन्ही फलंदाजांना रोखलं जात नाहीत. गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. या एकूण 2 धावा आणि या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 17 एकावर 7 17 धावा. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जी रोख लावली होती, बंधनं टाकली गेली होती, थोडंसं दडपण टाकलं गेलं होतं भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघावर. ते मात्र दडपण आता जुगारून लावताना हे दोन्ही फलंदाज. अनोखी शैली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हिट करण्याचा प्रयत्न आहे, पंचांकडे अपील ही केली जाते. या वेळेस अप्रतिम चेंडू, अप्रतिम यष्टीरक्षकाची चपळाई आपल्याला पाहायला मिळते. चेंडू होतोय निर्धाव. एक अनोखी शैली आहे. अनेक असे वैविध्यपूर्ण शैलीदार गोलंदाज आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाहायला मिळतात. आणि अशोक आपल्या खास शैलीमध्ये यावेळेला गोलंदाजी सादर करतोय. अप्रतिम गोलंदाजी. आणि आपल्या आतापर्यंतच्या टाकलेल्या 5 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी दिली गेली नाहीये. या षटकातला शेवटचा चेंडू धावफलकावर धावा लागल्यात त्या भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाच्या खात्यात. 2 बाद आणि 17 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अशोक. सामना करेल हर्षल. या वेळेस ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडीशी चूक करतोय आणि त्या चुकीचं फलस्वरूप आपल्याला पाहायला मिळतं 2 धावांमध्ये रूपांतर होताना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र 19 एकावर 9 19 धावा. 2 षटक. पहिल्या षटकाचा जर आपण खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये धावा निघाल्या होत्या त्या केवळ 6 धावा आणि गडी बाद झाले होते 2. अप्रतिम गोलंदाजी केली होती त्यांचा स्ट्रायकर बॉलर किटू स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाचा नकुल याच्याकडून. मात्र त्यानंतर आलेला गोलंदाज अशोक याच्या गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेतला गेला आणि तब्बल 13 धावा जमा केल्यात या 6 चेंडूमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. सांघिक 3रं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज मनोज. संयम राखणं खूप महत्वाचं असतं. आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं असतं. जसं तुम्ही वेगाला आकार देता, चेंडू वेगवान गतीचा कसा पडेल याचा विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. अगदी त्याच वेगामध्ये देखील आपलं बॉलवर, लाईनवर, टप्प्यावर म्हणजे दिशेवर कसं नियंत्रण असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात गोलंदाजाला. कारण सध्या क्रिकेट आता आपण जसं उत्तरार्धाकडे वळत आहोत, सूर्य जसं तळपत आहे माथ्यावर येऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघेल, तसं क्रिकेटचं वातावरण बदलेल, खेळपट्टीचा अंदाज बदलला जाईल, वाऱ्याची दिशा मात्र क्षणाक्षणाला बदलते. त्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज येणं सध्या तरी कठीण वाटतंय. यावेळेला तुमच्या बाहेरची दिशा, अप्रतिम फटका, गलीच्या गॅप मधून हा कट केलेला चेंडू मात्र यावेळेला उत्तम क्षेत्ररक्षण म्हणता येईल. परंतु तत्पूर्वी या 2 धावा मात्र ते रोखू शकल्या नाहीत. संघाच्या धावसंख्येत पडते 2 भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 21 2वर 1 21 धावा. सिंगल, डबल, एकेरी, दुहेरी या पद्धतीनं आपल्या संघाचा धावफलक मात्र हलता ठेवला जातोय यावेळेला राहुल आणि हर्षल यांच्या मार्फत. आणि मनोज नावाचा गोलंदाज संघाच्या गोलंदाजीचा फॉर्म मात्र कायम ठेवला जातोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चेंडू फील्ड केला जातोय, थ्रो होतीये, थ्रो होऊन कलेक्ट होईल. या दरम्यान गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा काढल्या जातात 2 आणि या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 23 2वर 3 23 धावा. 2 बाद 23 धावा ही धावसंख्या या क्षणाला आपल्याला भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाच्या धावफलकावर पाहायला मिळते. मित्रांनो, परिस्थिती किती खडतर असली, परिस्थिती किती कठीण असली तरी परिस्थिती मात्र स्वतःहून बदलत नसते. तर परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्यात पहिल्या प्रथम स्वतःला बदलावं लागतं. आणि या वेळेला जर आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं निर्माण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल. अप्रतिम चेंडू, त्यावर अप्रतिम फटका म्हणता येईल.
एक धाव मिळते, एका धावेनं समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 2 बाद 24 या धावसंख्येवर. सर्व नवीन जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित आणि सन्माननीय सुधीर शेठ भुईजी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी दशीय प्रीमियर लीग 2021 आजचा 4था दिवस. आणि या सामन्यातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या दिशेनं हा ब्लॉक होलचा चेंडू, कोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर केला जातोय. जर फलंदाजाच्या रडार पासून वाचायचं असेल, त्याच्या आक्रमक फलंदाजीपासून जर आपल्या गोलंदाजीला सुरक्षित करायचं असेल, तर तुमच्याकडे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात उत्तम सर्वोत्तम क्षेपणास्त्र म्हणजे खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा बॉल हाच तुम्हाला मात्र फलंदाजाच्या आक्रमक मूड पासून वाचवू शकतो. आणि त्या क्षेपणास्त्राचा पुरेपूर वापर करताना आपल्याला दिसतोय गोलंदाज मनोज. या षटकातला पुढचा चेंडू, ह्या वेळेस पुन्हा वाईड वॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बाहेर, फलंदाज तीनही स्टंप्स सोडून उभा राहतोय, गार्ड घेतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय फलंदाजाला. चेंडू पासून दूर ठेवण्यात यश येते गोलंदाज मनोज याला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत K2 स्पोर्ट्स शेंद्रुणी या संघाकडून मिळलं जात आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे की अपेक्षित सरासरीनं धावा अजून जमवणार यश आलं नाही. ते बेडीसगाव संघाला यावेळेला सफल झाली आहेत. बॅकवर्ड शॉट लेगला हा खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे सुरक्षित शॉट्स होता असं म्हणता येईल, मात्र 2 धावांपासून रोखता आलं नाही. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकली जाते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होतीये तरी मात्र 27, 2 7, 27 धावा. हॅलो जरा थांबायचंय. षटक संपलेला आहे. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू 1 धाव, 5वा चेंडू डॉट आणि हा शेवटचा चेंडू त्यावर 2 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाची धावसंख्या होतीये. साई स्टार अल्याने स्कूलवर टप्पा टाकण्याचा चेंडू प्रयत्न झाला होता, मात्र फुलटॉस लोअर फुलटॉसचा वापर झाला गेला. लेग साइडच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला गेला. 2 धावांपासून मात्र रोखता आलं नाही. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 न वाढली जाते. (29) 29 ही धावसंख्या. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या वेळेला आपल्या प्रामाणिकपणाचं खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन यावेळेला फलंदाजाच्या माध्यमातून दाखवलं जातं. हलकीची कडा घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात आणि हा एक बसतोय झटका भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाला. थँक्यू डीजे. या 2 चेंडूंचा खेळ या षटकातला आतापर्यंत पूर्ण झालाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि आतमध्ये आला, त्यामुळे चेंडूचा अंदाज काही फलंदाजाला आला नाही. प्रशांतच्या बॅटची कड घेऊन, हर्षदच्या बॅटची कड घेऊन चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात, अगदी आरामात जाऊन थांबला आणि त्यामुळे हर्षलला माघारी परतावं लागतंय. या षटकातला पुढचा चेंडू आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज. या वेळेला अलॉंग द कार्पेट खेळायला फटका मिड विकेटच्या दिशेने. या वेळेला मात्र गचाळ क्षेत्ररक्षण, परिणाम स्वरूप चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. या 4 धावांनिशी भरत स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 33, 3 वर 3, 33 या धावसंख्येवर.
3 गड्यांच्या मोबदल्यात 33 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे ती भरत स्पोर्ट्स बेडिशगाव या संघानं. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू कुदून काढण्याचा प्रयत्न, मात्र फटका झाला मेन. चेंडू जातोय सेकंड स्लिपच्या दिशेनं आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या पुढे सुरू धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34. 3/4 34 धावा. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडू पासून आपल्या गोलंदाजी मधलं कौशल्य या किटू स्पोर्ट्स शेंद्रुण संघाच्या गोलंदाजांनी दाखवलंय आणि या सामन्यावरचं वर्चस्वही आतापर्यंत त्यांनी सिद्ध केलंय. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरची दिशा, चेंडू आतमध्ये येतोय, मात्र चेंडूला फलंदाजाला अपेक्षित असणारी उसळी काय प्राप्त होत नाहीये. त्यामुळे फलंदाज होतोय बीट, चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या सरळ हातात. चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा एकदा दडपण वाढलं जात आहे या क्षणाला भरत स्पोर्ट्स बेडिशगाव या संघावर. प्रत्येक चेंडू गणिक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक चेंडू गणिक आपल्यावरचं दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यामध्ये कोणत्या प्रकारचं यश येत नाही. पुन्हा एकदा शॉर्ट मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावतीये. धावसंख्या होती आता मात्र 35. 3/5 35 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक सुमधूर असा सुरेख संगीत. मित्रांनो, 4 षटकांमध्ये आतापर्यंत केवळ 35 धावांपर्यंत मजल मारण्याची थँक्यू सो मच. यानंतर बॅटिंग पॉवर प्ले. थँक्यू सो मच डीजे. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय. आता मात्र फलंदाजांना संघर्ष करावा लागणार आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्या सर्वोत्तम खेळाला इथं मात्र सादर करावा लागणार आहे. एक आक्रमक हल्ला चढवावा लागणार आहे, कारण की आता जे आपल्यावरचं दडपण आहे ते दडपण जर बाजूला सारायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. 5व्या षटकातला पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू फील्ड होईल, कलेक्ट होईल, थ्रो होईल, तोपर्यंत तब्बल धावा पूर्ण केल्या जातात. त्या 3 धावा. या 3 धावांना संघाची धावसंख्या 3 न वाढतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 38. 3/8 38 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नकुल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी होती. दिल्या होत्या केवळ 6 धावा आणि गडी बाद केले होते तब्बल 2. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत नकुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हा सर्व संघर्ष क्रिकेटमध्ये आजच्या दिवसात आपण प्रत्येक सामन्यात पाहिलं. कोणतीही मॅच आपण एक हाती होताना पाहिली नाही. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य. या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा फटका. अप्रतिम चौकार. थँक्यू सो मच. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 4 न पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 3 बाद 42 42 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल दिला गेलाय. आता मात्र आपण खेळपट्टीवर सेट झालो आहोत आणि याचा वापर जर करायचा असेल तर मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या षटकामध्ये
आपल्याला जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील आणि याच वेळेला शेंद्रूकडून आपला हुकमी एक्का चालवला जातोय. ह्या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वेगानं बीट झाला बॅट्समन. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होतीये ती मात्र 3 बाद 42, 4वर 2, 42 धावा. मित्रांनो, संघर्ष शिवाय तुम्हाला पर्याय नाही. संघर्षाशिवाय तुमचं यश तुमच्या दृष्टिक्षेपात येणार नाही, तुमच्या आवाक्यात येणार नाही, तुमच्या कवेत येणार नाही. त्यासाठी संघर्ष हा एकमेव पर्याय. आणि याच संघर्षाला हेलिकॉप्टर शॉट देण्याचा प्रयत्न झाला गेला होता, मात्र बॅटला चेंडून घेतला इनसाइड एज. चेंडू जातोय यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातात निसटून, मात्र एकाच धावेवर मानावं लागते समाधान. हे एका धावेनं भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र आता 43, 4वर 3, 43 धावा. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच मात्र पुढे जातो. आणि पुढे चालायचं असेल तर पुढे आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे, आपलं उद्दिष्ट आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायचंय, कसं करायचंय, कुठं करायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण स्वतःहून शोधायला घेतली ना, तर मग मात्र आपल्याकडं फक्त उपाय असतात, पर्याय शिल्लक राहतात. आणि मग आपल्याला आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींना अलगदरित्या बाजूला सारता येतात. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्ट्रेट खेळलेला हा फटका सरळ दिशेनं क्षेत्ररक्षक हा चेंडू करतोय, फील्ड करतोय, थ्रो होतोय कलेक्ट आणि त्यामध्ये उडतीये गडबड. क्षेत्ररक्षकांची होतीये चूक आणि धावा मिळतायत. या सगळ्या गडबडीमध्ये 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर होतीये. फर्स्ट एड बॉक्स घेऊन आपण तिथं जायचंय. तुझी दुखापत झाली असेल मित्रांनो, सगळे जीवतोड मेहनत केली जाते. हा संघर्ष असतो विजयासाठी. क्रिकेटमध्ये दुखापती होताना आपण नेहमी बघत असतो. रिव्ह्यू धावबादसाठी आपल्या तिसऱ्या पंचांचा कॉल इथे मागितला जातोय. तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट आहे. यावेळेला जर जास्त इंजुरी असेल तर आपण बाहेर निघू शकता. पंच तिथे खात्री करून घेतील. धाव घेण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षक आणि फलंदाज यांमध्ये झालेली टक्कर, त्यामध्ये क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला इंजुरी होतोय. थोडीशी दुखापत होते. आपला फर्स्ट एड बॉक्स घेऊन आपण तिथे जायचंय. चला, ऑल इज वेल म्हणत आपण वळूया या सामन्याकडे. या 2 रन्स ना, 2 ओके. या 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 45, 4वर 5, 45 धावा. अप्रतिम स्पेल पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज नकुलच्या माध्यमातून पहिल्या षटकातही आपल्या पहिल्या स्पेल मध्ये पहिल्या षटकात केवळ 6 धावा मोजल्या होत्या. यावेळेला फलंदाज थोडंसं दुखापतीने ग्रस्त असल्यामुळे नवीन फलंदाज मात्र मैदानावर येतोय.
यावेळेला पुन्हा ऑफस्टमची 30 लाईन पकडली जातीये. वुडलँडचा हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, फलंदाज बीट होतोय, चेंडू होतोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा दिल्या होत्या आपल्या एका षटकामध्ये आणि या वेळेला या दुसऱ्या नकुलच्या माध्यमातून धावा मोजल्या त्या 10 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाची धावसंख्या होतीये 45 धावा. फैजल शेख कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. फैजल शेख कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर लगेच यायचं आहे. त्याचबरोबर मी डगआउट मध्ये जे प्लेयर्स असतील किंवा कोणी संघ नायक असतील, जर कोणत्या संघानं इथून पेन रिलीफ स्प्रे जर घेऊन गेले असतील तर तो आपण इथे येऊन जमा करायचा आहे. आपल्या त्या इंजर्ड प्लेयरला त्याची आता नितांत गरज आहे. 5 षटक समाप्त झालेली आहेत. बॉल द्यायचा आहे. आज 45 धावा इथून शिल्लक आहेत या डावातले 12 चेंडू आणि या 12 चेंडूवर आता मात्र आपल्याला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहे. थोडंसं नियंत्रण, थोडंसं संयम, आपलं टॅलेंट आणि अग्रेसिव्हनेस या सगळ्या गोष्टींचं संमिश्र वातावरण तयार करून एका सर्वोत्तम क्रिकेटचा नजराणा आता मात्र भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या डगआउटला, कारण की आतापर्यंत केवळ 45 या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकलाय. अवकुरी आताचा मनोज गोलंदाजी मार्कवर थोडासा फंबल होतोय, रनअप मध्ये थोडीशी गलती होतीये, त्यामुळे तो पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करायला. मित्रांनो, स्पर्धा ही कधीही न संपणारी आहे. स्पर्धेत उतरा, स्पर्धेला सामोरं जा. स्पर्धेला सामोरं गेलात ना तरच तुम्हाला तुमची पात्रता कळेल आणि एकदा का स्वतःची ताकद स्वतःला कळाली की मग तुम्हाला दस्तूरखुद्द विधाताही पराभूत करण्याचा डाव आखत नाही. यावेळेला अप्रतिम चेंडू, गुड लेंथवरचा हा चेंडू थोडीशी उसळी घेतोय, मिडल स्टंपला चेंडू येतोय, लेग स्टंपला पिच होऊन आणि मात्र फलंदाज होतोय बीट. अवकुऱ्या त्याचा गोलंदाजाला एक नॅचरल अँगल मिळतोय, मात्र त्याच्या विपरीत या वेळेला गोलंदाजी होती आणि त्यामुळेच जे मनसुबे फलंदाजानं बाळगले होते ते सगळेच्या सगळे मनसुबे एका क्षणात गोलंदाज नेस्तनाबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातला डावकुऱ्या त्याच्या मनोज याचा पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा गुड लेंथवरचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतीये चूक, ज्ञानेश्वरला मिळतंय जीवदान. रिलॅक्स वाटला. कदर तर मैदानात असल्यानंतर तुम्ही चपळ दिसायला हवात, सातत्यानं सावध राहायला हवं, कारण असं म्हणतात खेळ आणि वेळ कधी बदलेल मित्रांनो, सांगता येत नाही. म्हणून सदैव आपण तयारीत असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे आणि आपण दक्ष असलात की मग मात्र आपण कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. यावेळी थोडासा लेझीनेस आपल्याला पाहायला मिळाला. सोपा झेल होता, कोणतेही कठीण त्यामध्ये काही कठीणाई वाटत नव्हती, मात्र होतीये चुकी, ती सुधारावी लागेल येत्या काही काळात. यावेळेला पुन्हा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरची दिशा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र ॲटला हलकीशी कडा घेऊन चेंडू जाते बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेनं. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48. 4 8 48 धावा. 3 बाद 48 धावा. या षटकातला चौथा चेंडू गोलंदाज मनोज येता आणि आता स्ट्राईकला जातोय तो फलंदाज राहुल. पट्टीवर तग धरून असलेला बॅट्समन, मिडल स्टंपला चेंडू गेलाय. LBW ची केली जाते अपील आणि मनोजच्या माध्यमातून गडी होतोय बाद. ओके, यावेळेला निर्णय बदलला जातोय. पंचांची दिलगिरी बॅटकडे आहे. पंचांचा डिसिजन इज अ फायनल डिसिजन. यावेळेला बॅट मधून मिळतात या 4 धावा. संघाची धावसंख्या 4 न वाढली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 52. 5 2 52 धावा. या षटकातला पुढचा चेंडू मनोज याचा. राहुल मात्र या वेळेला फलंदाजीमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला पुन्हा रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट. या वेळेला थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू जाईल, नॉन स्टॉप, 1 बाउन्स, चौकार.
थँक्यू सो मच डीजे. क्रीडा क्षेत्रात आपण सातत्यानं बघत असतो, मग ते क्रिकेटचे सामने असो, कबड्डीचे सामने असो, खो खोचे सामने असो, कोणताही क्रीडा प्रकार असो, संघर्ष हा अपेक्षित असतो आणि संघर्षच आपल्याला त्या सामन्यांची, त्या स्पर्धेची, त्या क्रीडा प्रकाराची एक वेगळी नशा देत असतो, एक वेगळी मजा देत असते. आणि जीवनाचंही तसंच असतं मित्रांनो. वाऱ्या संघ भिरभिरायचं असतं, उन्हा संघ तळपायचं असतं, पावसा संघ बरसायचं असतं आणि जीवन मित्रांनो असं जगायचं असतं, परिस्थितीनुसार बदलायचं असतं आणि आलेल्या आव्हानांना निर्धास्तपणे सामोरं जायचं असतं. यावेळेस पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, मात्र यावेळेला फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न, चेंडू ठेवला गेला बाहेर, फलंदाजा बॅटच्या रडार मध्ये आला नाही, चेंडू बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. षटक पूर्ण होत आहे क्रमांक 6चं. 6 षटकाच्या समाप्तीनंतर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 57, 5वर 7, 57 धावा. आता पहिल्या डावातले राहिलेत 6 चेंडू शिल्लक. यापुढील होणारा सामना साई स्टार अल्याणी विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव. हे दोन्ही संघांचे संघनायक आपले रिपोर्टिंग इथं आपल्याला करायचं आहे. साडगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. साई स्टार अल्याणी संघ या डावाच्या समाप्तीनंतर आपला नाणेफेकीचा कौल होईल. जर तुम्ही 7वं षटक पूर्ण होईपर्यंत जर इथं आला नाहीत तर मग मात्र तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. साई स्टार अल्याणी संघ 7वं षटक पूर्ण व्हायच्या आत जर तुम्ही इथं पोहोचला नाहीत तर मग मात्र तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद आपण घ्यावी. यावेळेस मेजर सचिन चोरगे साहेबांचं इथे आगमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला एक स्लिपच्या दिशेने खेळलेला हा फटका, शेवटचं षटक आहे, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होती आता मात्र 58, 58 धावा. अजून या डावातले 5 चेंडू शिल्लक आहेत. करत धावसंख्या जर पाहिली, प्रत्येक षटकामागची सरासरी जर पाहिली तर मात्र या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय ते किट्टू स्पोर्ट्स चंद्रूंच्या गोलंदाजांनी. या षटकातला पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू येतोय सरळ, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तैनात, चेंडू थ्रो होईल, कलेक्ट होईल. या दरम्यान मात्र 2 धावा धावून केल्या जातात पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. एक मोठं आव्हान उभं करण्याच्या दृष्टीनं, खऱ्या अर्थानं त्या उद्दिष्टानंच बेडीसगावच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र ती सगळे मनसुबे कुठेतरी उधळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणता येईल. चेंडू फेकेपर्यंत आणि तो कलेक्ट होईपर्यंत मात्र 2 धावा केल्या जातात पूर्ण. 3 चेंडू झाले या षटकातले, एकूण मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 62, 6वर 2, 62 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले आणि या डावातले. या वेळेस ट्रॅकर चेंडू म्हणता येईल. लेग साईडच्या दिशेनं टोलावलेला फटका, दुसऱ्या धावेचा येतोय कॉल, दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न, मात्र फेकलेल्या चेंडूचं अचूक कलेक्शन करता आलं नाहीये आणि त्यामुळे जिथं गडी बाद झाला असता तिथं मात्र मिळतायत 2 धावा. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 न वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 64, 6वर 4, 64 धावा. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. मनीष याच्या अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन किट्टू स्पोर्ट्स चंद्रून या संघाकडून. या वेळेला शॉर्टमिडांच्या डोक्यावरून खेळलेला फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला नाही आलं आळवता. चेंडू जाईल नॉन स्टॉप सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या वाढते 4 न. सगळी धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 68, 6वर 8, 68 धावा. या डावातला हा शेवटचा चेंडू आहे. साई स्टार अल्याणी संघाचा कर्णधार. ओके, आलेल्या दोन्ही कर्णधार आलेल्या आहेत. यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यापुढील होणारा सामना साई स्टार अल्याणी विरुद्ध रमेश स्पोर्ट्स साडगाव. यावेळेला हा शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 41 चेंडूवर आपला सर्वोत्तम खेळ केला गेलाय तो किट्टू स्पोर्ट्स चंद्रून या संघाच्या गोलंदाजांकडून. मात्र या
41व्या चेंडूवर आलेला चौकार काहीतरी दडपण दाखवतोय गोलंदाज मनीष याच्या मनावर. शेवटचा चेंडू अप्रतिम फटका लेग साईडच्या दिशेनं हा टोल लावलाय. तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू थ्रो होईल, कलेक्ट होईल. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र गडी होतोय बाद. रन येते, शॉट, वन शॉट मिळतात फक्त एकच धावा. केवळ एक धाव. जीवतोड मेहनत केली होती, मात्र यावेळेला मी म्हटलं होतं संयम ठेवावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं, लक्ष केंद्रित करावं लागतं, नाहीतर अशी शिक्षा आपल्याला मिळत असते. आणि केवळ एक धाव या एका धावेनं संघाची धावसंख्या होतीये 69. 6 वर 9, 69 धावा. 42 चेंडूमध्ये 69 धावांपर्यंत मजल मारली आहे ती भरत स्पोर्ट्स बेडिसगा युवा संघानं. आणि 42 चेंडूमध्ये 70 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय ते केटी स्पोर्ट्स शेंद्रुण या संघासमोर. या पुढच्या सामन्याच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे जाण्याच्या अगोदर या पुढच्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी मी कमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय आमचे गुरुतुल्य सहकारी आणि टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मार्गदर्शक आणि सगळ्यांचा आवडता आवाज सन्माननीय प्रमोदजी शेंडगे सर. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर मी टॉस का बॉक्स मध्ये निमंत्रित करतोय, इन्व्हाइट करतोय साई स्टार अल्याणी आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना. साई स्टार अल्याणी आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच अमरजी राऊत, मॅन फ्रॉम शहापूर, शिव व्याख्याते आणि समालोचक म्हणून सुंदर आवाज जो पाहायला मिळाला या दिवसांमध्ये. आता सलग 4था दिवस आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा गेम. 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ दौडू नका. मंद मंद पावलांनी 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुंदर अशा वातावरणात स्वतः सुधीर भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु सुधीरजी भोईर यांचे उच्च विचार आपल्याला पाहायला मिळतात. रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाचा कर्णधार यावेळेला आपल्याला जोडण्यात. थँक्यू सो मच सर. आपण आहोत आता टॉस का बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण नाणेफेकीचा कौल खेळवतोय. या दरम्यान स्टार अल्याणी आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव या उभय संघांमध्ये हा नाणेफेकीचा कौल यांच्या शुभ होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दसई प्रीमियर लीग सन 2021 चे सर्वेसर्वा सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई करू नका. स्पीडअप करा जरा गेम. थँक्यू सो मच सर. मी मान्य देखील विशेष आभार व्यक्त करतो. आपल्यासोबत आहेत दोनही संघांचे कर्णधार. रमेश स्पोर्ट्स साडगाव या संघाने नाणेफेकीचा कौल विजयी झालाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. या मैदानाचा वारा, मैदानाची गती, यावरची धावसंख्या, याची खेळपट्टी, या सगळ्या गोष्टी पुरेपूर माहीत आहेत संघाला. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय आपण का स्वीकारला आहे आणि आता समोर अल्याणी सरकार स्टार फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये काय आपण नेमका बदल करतायत, तोच संघ घेऊन पुढे खेळतायत का, की आपल्या गोलंदाजीमध्ये एक स्टाईल स्टार अल्याणी संघासमोर उतरताना काही वेगळे डावपेच आम्हाला पाहायला मिळतील.
गोलंदाजी घेण्याचा निर्णय असा आहे की आमची बॅटिंग थोडी चांगली आहे गोलंदाजीपेक्षा. आम्ही फलंदाजीवर मॅच काढू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. जरी पहिली मॅच आमच्याकडनं गेली असेल तर दुसरी मॅच आम्ही फलंदाजीवरच काढलेली आहे. आणि अल्यानी संघाबद्दल बोलायचं म्हटलं तर विजय चषकामध्ये सुद्धा रनरअप राहिलेले आहे. त्यामुळे एक चांगला संघ आहे, त्यांच्या विरुद्ध आमची एक चांगली प्लॅनिंग असेल आणि प्लॅनिंगमध्येच खेळावं लागेल, कारण आम्हाला स्पर्धेत जर जिवंत राहायचं असेल तर हा सामना मला जिंकावाच लागेल. अगदी एक प्रश्न मी आता वळू शकतोय अल्याणी संघाच्या कर्णधाराकडे. जणू साडगाव संघाने एक वेगळा शंखनाद केलेला आहे की आम्ही जरी डिपेंड करू शकलो नाही, आमच्या समोर तुम्ही कितीही मोठी धावसंख्या उभारली तरी आमच्या फलंदाजीवर आमचा एक सार्थ विश्वास आहे की तुम्ही उभ्या केलेल्या धावसंख्येचा आम्ही यशस्वीरित्या पाठलाग करू शकतो. आपल्याला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, आपली बॅटिंग तळपली आहे, एक दिमाखात विजय आपण संपादित केलेला आहे. यावेळेला आपलं काय प्लॅनिंग असेल, प्रथम फलंदाजी करताना आपण कोणत्या टार्गेटनं किती धावसंख्या उभारू या विचारानं आपण मैदानात उतरणार आहात आणि साडगाव संघासमोर आपण खेळताना नेमकी आपली कोणती शस्त्र, आपले कोणते हुकमी एक्के आपण वापरणार आहात? प्रथम आम्ही 70-80 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. 70-80 धावांपर्यंत आम्ही धावा उभारण्याचा प्रयत्न करू असं साई स्टार अल्याणीकडून सांगता येत आहे. पाहूया दोघांमधलं बॅटल पाहायला मजा येणार आहे. बेस्ट ऑफ लक फॉर बोथ ऑफ यू फॉर द नेक्स्ट मॅच. दोघांचं विशेष कौतुक, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. एक चांगलं द्वंद्व क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अधिक वेळ न दवडता आपण वळतोय, पुन्हा एकदा जाऊया या मॅच कडे आणि आपण ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लाडका आवाज सन्माननीय प्रमोदजी शेंडगे सर यांना. थँक्यू व्हेरी मच अमरजी राऊत. सुंदर आवाज आपण ऐकलात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त दमदार फटका आहे, चेंडूला मात्र फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. पंचांचं सिग्नल काय येतोय? डिसिजन पेंडिंग. यस, या ठिकाणी षटकार, सुंदर फटका पाहायला मिळाला. यस डीजे. थँक यू डीजे. 8 धावा फलकावर मनोज गोळे. सुपअप. यावेळेला मात्र आपण पाहतोय मनोज गोडे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं गेलंय. मनोजला मात्र माहिती आहे की सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. जर हा सामना खूप महत्वपूर्ण आहे आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा 70 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. गेल्या मॅच मध्ये सुद्धा मनोज गोडेने मात्र जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली होती आणि आक्रमकतेचा सितारा म्हणून मनोज याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, धसई प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली गेले आणि अफाट लोकप्रियता या स्पर्धेने वर्ष जरी पहिले असलं, कृपया करून लक्षात घ्या. आम्हाला सुधीरजी भोईर या स्पर्धेचे सर्व सूचना करतायत की 4:30 पर्यंत हा सामना समाप्त झाला पाहिजे. हलक्याशा हाताने स्लिप पॉइंटला त्या ठिकाणी झुकले गेले होते, परंतु एकाच ट्रॅकवर कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं, परंतु कलेक्शन अचूक झालं नाही आणि फलंदाज या ठिकाणी सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. सचिन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर नाव. क्रिकेटला ज्या पद्धतीने 24 वर्ष क्रिकेटची सेवा करणारा गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहतो. यावेळेला सुंदररित्या मात्र कट केला जातोय इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट सचिन. थँक्यू डीजे. पहिल्या षटकांचे एकंदरीत खेळ होत असताना स्टार्ट चांगली करून दिले गेले ते आपण पाहतो. 2 फलंदाजांच्या माध्यमातून किट्टू शेंद्रुण या संघाच्या माध्यमातून
70 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना दोन फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला मनोज आणि एका साईडला सचिन सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. सलामीची आघाडीची बिनीची जोडी पाहायला मिळते. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अधिराज्य गाजवलं गेलं दोन फलंदाजांच्या माध्यमातून. रोहनला मात्र या ठिकाणी थोडंसं मार मिळाला आणि मनोज मात्र एक षटकार एक सिंगलच्या साहाय्याने 7 धावांवर पोहोचतोय, तर सचिन मात्र चौकाराच्या साहाय्याने अंडरस्टँडिंग खेळी करतोय. गुड बॅटिंग. षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत गोलंदाज पहिला स्पेल आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं मिस्टर हेमंत. यावेळेला ऑन साईडला इनफिल्डच्या वरून इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. गुड शॉट. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मनोज याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेला पाहिलं टॅप केला जातो अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये. मनोज मात्र डेंजर झोन कडे होते. चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव. मनोज यांना माहिती आहे फुलटॉस चेंडू आला होता त्यावेळेला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली आणि तदनंतर सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंड कडे येतोय. हे उत्तम क्रिकेट पाहायला मिळतं कारण मनोजला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार यावाच अशी अपेक्षा सुद्धा नसते. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा 18 रन्स. 5 तारखेला मात्र 5 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया जरूर भारत आणि इंग्लंड हा दौरा आपल्याला पाहायला मिळेल. मायदेशात पाहायला मिळणार आहे. चेन्नईच्या मैदानात अवघ्या 14 धावा दूर आहे विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. चिप शॉट आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप राहील मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा तेव्हा मात्र विक्रम रचले गेलेत. हे आपण कित्येक वेळा पाहिले प्रत्येक विभागामध्ये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19 धावा 19 रन्स. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो आणि क्रिकेटच्या परिभाषेत तुम्हाला 100% हे मैदानात द्यावेच लागतात. तुमचे एफर्ट क्रिकेटचा जो आपल्याला पाहायला मिळतो 7 शब्दांमध्ये अर्थ लपलेला आहे. त्याचा अर्थ एफर्ट एनर्जी ही खूप महत्वपूर्ण भूमिका असते. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. डबल माइंड मध्ये होते मनोज. चेंडूला पाहिल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 19 रन्स 19 धावा. शेवटचा चेंडू असेल हेमंत याच्या हातखंडामधून. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिले षटक आपण पाहिलं 13 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा थांबवल्यात. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय दमदार फटका तर आहे परंतु तेवढाच झेल होईल की नाही मात्र चांगले प्रयत्न केले होते. वेल ट्राय. प्रयत्नांतिम परमेश्वर. नो पेन नो गेन. कष्ट विना फळ नाहीये. 2 षटकांचा खेळ यावेळेला झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचतोय किट्टू शेंद्रून या संघाची 20 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे. जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 षटकांचा खेळ झालाय. अगदी आपण पाहतो 5 षटक अजून सुद्धा येणं बाकी आहेत आणि 5 षटकांमध्ये कॅल्क्युलेशन करताना 50 धावांचं लक्ष अजून. बॅटिंग पॉवर प्ले पंच या ठिकाणी सिग्नल करत असताना पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा जरा गेम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम कारण 4:30 वाजता हा सामना समाप्त झाला पाहिजे. येणारे 2 सामने आहेत ते 6 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील कारण वेळेनुसार जो मात्र कमिटीचा जो निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. प्रत्येक संघ मालक या ठिकाणी ऍग्री झाले की शेवटचे 2 सामने हे आपण 6 षटकांचे खेळूया. कॉपरेट केलंय त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेत आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज
अप्रतिम गुड डिलिव्हरी. ही थिंकिंग पॉझिटिव्ह आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात मित्रांनो जर संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करत असताना मात्र देव त्यांनाच संधी देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता आहे या फलंदाजांमध्ये. यावेळेला पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट एका हाताने मात्र रोखलं गेलंय. गुड फिल्डिंग. सुंदर क्षेत्र. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. बिग बॅटल. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता ऑन साईडला. आडव्या पट्ट्याचा जरूर उपयोग केला गेला. चेंडू डीप मिड विकेटला निघून जातोय. एकदा वर्जित केली जाते. गुड फिल्डिंग. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 रन्स 21 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो 2 फलंदाज आहेत सचिन आणि मनोज. आतापर्यंत बिनीची जोडी आघाडीची जोडी खेळपट्टीवर तग लावून उभी राहिले. आतापर्यंत जर विचार केला तर अख्तर आम्हाला दर्शवतायत या ठिकाणी एक चांगले फास्ट हिट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख या शहापूर तालुक्यात. 7 चेंडू तब्बल निर्धाव आलेत. म्हणजे क्रिकेट मधला जो बेसिक आहे ती एक धाव. क्रिकेटमधील लाईफ लाईन तिला मात्र कुठेतरी विसरले गेले आणि एक रन्सने मात्र तुमचा उत्स्फूर्त वाढत जातो. स्ट्राईक रोटेशन होते. दबाव वाढत नाही. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. जबरदस्त चेंडूचं यावेळेला प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. रोहनचं मी कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर दिल्या परंतु जिद्दीने गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आला. बेडीसगाव हा संघ 2 हात करतोय शिंद्रुणी या संघासमोर. यावेळेला पाहिलं खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळालं. फलंदाज सचिन मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. एक मोठा धक्का. बिग विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मिस्टर अभिषेक. धावांची गती फलकावर या ठिकाणी जर आपण पाहिली तर 21 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना फलंदाज सचिन मात्र या ठिकाणी माघारी परततोय. कॉन्फिडन्स लेवलने मात्र गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. अचूक टप्प्यावर भेदक मारा. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर तुमच्याकडे लेंथ अँड लाईन असेल तर तुम्ही एक चांगले परिपक्व गोलंदाज बनण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाजी करताना रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी या ठिकाणी केली गेली. कारण आमचं सुद्धा कर्तव्य असतं ज्या वेळेला रिलीज होतो चेंडू त्यावेळेला आमचं कर्तव्य असतं पॉज घेणं जेणेकरून मात्र पंचांना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब न व्हावं. हे मात्र समालोचकांच्या हातामध्ये सुद्धा आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालं सूत्र दिलं असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये 21 धावा. 7 ची सरासरी. फक्त 1 धाव. क्या बात आहे रोहन. सुपर बॉलिंग. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देते. पहा पहिल्या षटकात 13 धावा रोहनच्या. पुन्हा एकदा मात्र संधी दिली. बदल केला आणि सुंदररित्या फक्त 1च धाव खर्च केली. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 49 धावा. किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुणी या संघाला. सामना बॅलेन्सिंग आहे नो डाऊट. आत्मविश्वास आणि आवड जर असेल तर कोणतंही आव्हान हे अवघड नाहीये. फुलटा चेंडू यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू कन्वर्ट केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा अभिषेक आणि मनोज यांच्या बॅटमधून. एकंदरीत सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 23 धावा. सामना रफ अँड टफ होईल का. प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेला वळालेत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले tenniscricket.in
ही थेट प्रक्षेपण युट्यूबवर मात्र लाईव्ह पाहायला मिळतं. तर ओम केबल सर्व्हिस आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा डेन केबलवर 888 क्रमांकाच्या चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि रमेशजी विषय यांच्या अथक विशेष प्रयत्नांतून ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना त्यांचा खूप खूप आभार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पंच क्विकली वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा, 24 रन. विजयासाठी 70 धावांचं आव्हान आहे आणि सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्सववर्धक अशी स्पर्धा. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे. दसई प्रीमियर लीग वर्ष पहिले आहे, परंतु काय शानदार आयोजन. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जाईल सेलिम मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तेवढी चिकी सिंगलच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन, 25 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर 2 चेंडू फेकून झाले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 22 आणि 22 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 45 धावांचं लक्ष. सामना बॅलन्सिंग आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनसर्टन्टीज गेम. चला स्पीडअप करा गेम जरा. वेळ दौडू नका. वारंवार आम्हाला मायक्रोफोनवरून सूचना देण्यास भाग पाडू नका, कारण युट्यूबवर लाईव्ह आहे स्पर्धा. एक मानाची अत्यंत दर्जेदार प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून वर्ष पहिले असलं तरी सुद्धा जबरदस्त सुधीर भोईर आणि त्यांच्या कमिटीने काय जबरदस्त ऑर्गनायझेशन केलंय. ऑन साईडला दमदार फटका आहे. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन केल्या जातात खेळपट्टीवर. सिंगल डबल क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. हे जेव्हा जेव्हा येतं ना त्यावेळेला मात्र प्रेशर पूर्णपणे रिलीफ होतं. 2 धावा येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 27 धावा, 27 रन. 3 चेंडूचा खेळ झालाय. 21 चेंडू आहेत आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी 43 धावा किट्टू स्पोर्ट्स शेंद्रुणी या संघाला. मनोज एका साईडला कॅपेबिलिटी आहे या खेळाडूकडे. अभिषेक एका साईडला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स अप्रतिम. गोलंदाज पुन्हा एकदा रवी कॉमेंट्री बॉक्स कडून. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय चेंडूला मनगडीच्या साहाय्याने. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 धावा. ज्या ज्या वेळेला 1-1 धाव घेतात, 2-2 धावा घेतात, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला निर्धाव चेंडू येतात त्यावेळेला मात्र तुमच्यावर ऑटोमॅटिक दबाव वाढताना पाहायला मिळेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर ठाण म्हणून खेळपट्टीचा आनंद घेतील त्यावेळेला ऑटोमॅटिक इट सेल्फ धावा येण्यास सुरुवात होईल. धावसंख्या 29. गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी आपण पाहतो विकेटच्या शोधात. गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा पद्धतीने धावसंख्या फलकावर 29, 29 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय सामना बॅलन्सिंग आहे. 41 धावा. रवी एक खूप मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. 18 ते 20 पावलांचा रनअप ओव्हर द विकेट. मात्र फुलटा चेंडू, या चेंडूला सोडणार नाहीयेत. आप बैल मुझे मार. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 18 चेंडू आणि 35 धावा. अर्धा धावसंख्येचा पल्ला या ठिकाणी पार केलेला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं 4 षटकांचा खेळ अखेरीस झालेला आहे. 35 धावा. शेवटच्या चेंडूवर अभिषेकच्या बॅटमधून एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कारण आयुष्यात मित्रांनो 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात.
प्रथमतः पहिली गोष्ट अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये फुलटॉस चेंडू आलेला हा कधीच वाया घालवायचा नसतो. ते अभिषेकने मात्र त्याच्या बॅटमधून दाखवलं आणि किट्टू शेंद्रून हा संघ जाऊन पोहोचतोय 35 वर. अप्रतिम चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध रंगताना आपण पाहू शकतात. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला दोन संघांमध्ये. धावांची भूक काही मिटणार नाहीये फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाजाला मात्र निर्धाव चेंडू आणि विकेट या दोन गोष्टींचा फॅक्टर खूप महत्वपूर्ण पाहायला मिळेल. चला घाई करा, स्पीडअप करा गेम. घड्याळ जवळजवळ 4:15 झालेत. फक्त आता तुमच्याकडे 15 मिनिटे राहिलेले आहेत, कारण 4:30 वाजता हा सामना समाप्त झाला पाहिजे असे या स्पर्धेचे प्रायोजक सर्वेसर्वा सुधीरजी भोईर साहेबांनी मात्र या ठिकाणी आम्हाला दर्शवलंय. त्या अनुषंगाने मात्र त्या नियमांचं पालन करणं हे तुमचं आद्य कर्तव्य. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा माफी नाहीये. कारण ज्या पद्धतीने लेट ओव्हर रेट असतो तिथे सुद्धा मानधन कपात केलं जातं कर्णधाराच्या रकमेतून. इथे फक्त तुम्ही कॉपरेट करा, वेळेचं भान ठेवा. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा. गोलंदाज मिस्टर हर्षल. मनोज या ठिकाणी लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. सामन्याला सुरुवात. 18 चेंडू 35 धावा. सुपर मॅच. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मनोज मात्र स्वतःवर तिरस्कार करत असेल या चेंडूवर, कारण हा चेंडू मात्र खेळाडूंचा आवडता चेंडू असतो. परंतु या ठिकाणी पूर्णपणे मनोज गोडे या ठिकाणी जरूर पूर्णपणे बीट झालेत. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल हर्षलने, कारण अखूट ठप्प्याचा चेंडू होता. मनोज 13 चेंडू आणि 17 धावांचं योगदान देत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज लॉंग रनअप हर्षल. 20 ते 22 पावलांचा रनअप कॉमेंट्री बॉक्स एंडकडून धावतायत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नशीब साथ देतोय. बॅटचा एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनला साइड स्क्रीनच्या अगदी मधीतून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. साटगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरचं जिव्हाळा सातत्याने मात्र आपल्या हृदयावर जपणारे एक खंबे समर्थक म्हणून ज्यांची ओळख दत्तात्रय विशे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर अशा वातावरणात पंच डेड बॉल घोषित करतायत. चौकारांशी धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39 धावा, 39 रन्स. चेंडू आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावा. सामना कोणत्याही बाजूने झुकण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. मनोजची धावांची भूक काही मिटणार नाहीये. उजव्या हाताने यावेळेला पाहिला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. डिप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते किट्टू शेंद्रून. या संघाची 41 रन 41 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. दत्तात्रय विशे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व साटगाव गावातील. कारण जसं म्हटलं होतं, अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती आहे प्रेरणा, समर्थक. आणि जेव्हा जेव्हा समर्थक मात्र प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे असतात त्यावेळेला त्यांचं एक धैर्य, धाडस खूप उंचावलं जातं. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय शॉर्टपुलचा फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला बीट होतोय पूर्णपणे. क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता. गुड शॉट बाय मनोज. चार चेंडूचा खेळ झाला. 45 धावा फलकावर. सुंदर फटकेबाजी यावेळेला मनोजच्या बॅटमधून. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर ते जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायलंय ते मनोज घोडेने. सुपर बॅटिंग. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक करतोय हर्षल. हर्षलचं मी कौतुक करेन. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून.
आणि त्याचंच प्रत्यय या ठिकाणी हर्षलने या ठिकाणी दर्शवलं गेलं. मी एक चांगला क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे हे सिद्ध करून दाखवलं. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू आहेत 13 चेंडू मध्ये किट्टू शेंद्रुणी या संघाला विजयासाठी 25 धावांचं लक्ष असेल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चिप शॉट आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. मनोज मात्र डोक्यावर हात देत आहेत की हा एक बेजबाबदार फटका खेळला की काय. फलंदाज बाद होताना आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. चला घाई करा जरा घाई करा. वेळ दौडू नका. 18 चेंडू मध्ये 27 धावा. सुपर बॅटिंग बाय मनोज. टाळ्यांचा गजर जरूर असेल. चला घाई करा. नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 धावा हे सामन्याचं समीकरण. दसई प्रीमियर लीग DPL खऱ्या अर्थानं मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. जसं IPL ला सुरुवात झाली तसतसं मात्र वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या विभागामध्ये लीगच्या मॅचेसला सुरुवात झाली. चेंडूची चाचपणी केली जाते. चेंडू चेंज करायचे आणि IPL पासून जी सुरुवात झाली ती मात्र नंतर लीगच्या मॅचेसमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर मुंबई प्रीमियर लीग हे व्यासपीठ मिळालं खेळाडूंना आणि तिथून मात्र तो प्रवास सुरू होतो खेळाडूंचा. तो रणजी ट्रॉफी पासून ते इंटरनॅशनल क्रिकेट पर्यंत आपण पाहतो. क्रिकेटच्या मैदानात संघर्ष आहे. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. 12 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. दसई प्रीमियर लीग 2021 चा हा शानदार सोहळा. चहू बाजूने मात्र सुंदर या मैदानाची रचना पाहायला मिळते. प्रत्येक उद्योजकांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू कक्ष आपण पाहू शकाल. दसई प्रीमियर लीग 2021 चं टायटल साईड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. आमचं भव्य दिव्य मुख्य मंच या ठिकाणी पाहायला मिळतं. तदनंतर कॅमेरामॅन स्टँड सुद्धा आपण पाहू शकतायत. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना मात्र बसण्यासाठी स्टँड या ठिकाणी उभारले गेलेत. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि मान्यवर विना व्यासपीठ अधुरा आहे. आणि ज्या ज्या वेळेला हे दोन व्यक्तिमत्व येतात तेव्हा ती स्पर्धा एक हाय क्लास दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 25 धावा. सुंदर सामना. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. कारण शालेय जीवनामध्ये विद्यार्थी परीक्षा आली म्हणून खचत नाही तर तो अभ्यासाला लागतो. उलटा चेंडू होता ऑन साईडला. सुंदर रीतीने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकदा वर्जित केली जाते. चांगली फेकी होते. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल ते मिस्टर समीर. या फलंदाजाला धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 46 रन. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये किट्टू शेंद्रुण संघाला विजयासाठी 24 धावांचं लक्ष. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. मनोज बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अभिषेकवर पूर्णपणे मदार. रिस्पॉन्सिबिलिटी. ऑन साईडला खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते. मात्र यावेळेला स्क्वेअर फेकी होते. त्याचा नतीजा काय तर 2 धावा निश्चित स्वरूपात. इथे संयम सुटलाय पूर्णपणे. कारण संयम हा पतंगाच्या मांजासारखा असतो. तुमचं संयम कंट्रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 धावा येत आहेत आणि दुहेरी जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 48 धावा. दहा चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 22 धावा. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला सरकाटने खेळलाय. पहा स्ट्राईक रोटेशन झाली. एक चुकीमुळे मात्र या ठिकाणी 7 धावा गणल्या गेल्या. चुकीला माफ नाही. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 54 रन. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 54 धावा. रन. चौपन्न धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज रवीचा हा चेंडू आपण पाहतोय.
चेंडू निघून जाईल. पंच मात्र या ठिकाणी सक्षम पाहायला मिळत आहेत. निर्धावच्या स्वरूपात विजयासाठी 16 धावांचं लक्ष्य आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड दोन संघांमध्ये. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या किट्टू शिंदरूण संघाला 16. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहू शकतात. दसई प्रीमियर लीग 2021. चेंज ऑफ पेस. यावेळेला मात्र शिंदरूण गावातील अभिषेक ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. यावेळेला मात्र पाहतोय जबरदस्त करारा प्रहार. चेंडू सीमारेषा. हॅलो धन्यवाद. हॅलो 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 हॅलो, हॅलो. हॅलो हॅलो. चेक. 4 धावांचं लक्ष असेल. अभिषेक सुपर बॅटिंग. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो. 6066 21 धावांचं हे महागडं षटक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 66 धावा तब्बल फलकावर विजयासाठी. आता मात्र जर आपण पाहिलं तर 4 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 4 धावा. यंदाच्या वर्षात 1,25,000ची स्पर्धा झाली. रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून विटी लाईनचा ओळखला जातो. सुंदर त्या स्पर्धेमध्ये मात्र प्राण भोईर यांनी जागमाता रावळे संघाचा गोलंदाज 6 चेंडू 4 धावा दिल्या नाही भरणेपाडा संघासमोर. यावेळेला सुंदर चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. 5 चेंडू आणि 4 धावा. सुंदर सामना आहे. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. अभिषेक मनोज बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे दर्शवलं गेलं. गोलंदाजाला जास्तीत जास्त डॉट चेंडू या ठिकाणी फेकावे लागतील. अर्थातच बेडीसगाव हा संघ 2 हात करतोय. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून हा झेल होऊ शकेल. पुन्हा एकदा मात्र सामन्यात रंगत. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 4 चेंडू 4 धावा. चला टीम मीटिंग करू नका. सेलिब्रेशन टाइम नाहीये आपल्याकडे, तेवढा वेळ नाहीये चर्चेसाठी सुद्धा. 4 चेंडू आणि 4 धावा. अभिषेक वर पूर्णपणे मदार. समीर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला परंतु क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 4 चेंडू 4 धावा. दीपक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एका साईडला अभिषेक सुंदररित्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणून म्हटलं जातं आयुष्यात मित्रांनो कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ऍक्टर कोण ठरेल. 4 चेंडू 4 धावा. वर्ड मॅच. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. एक एक रन साठी झगडावं लागेल. एक एक रन्स म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहतोय. अभिषेक मात्र या ठिकाणी खराब स्वर फेकी आणि 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात. कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलंय पूर्णपणे. बॉडी लँग्वेज या वेळेला आपण पाहतोय निगेटिव्ह पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. दीपकने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. कौतुक करेन. ज्या अनुषंगाने मात्र त्याने मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. एका साईडला अभिषेक आपल्या पार्टनरला काहीतरी कानमंत्र सांगताना. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका. स्टायलिश फिनिश या ठिकाणी केली जाते. सुंदर फटकेबाजी अभिषेक. 1 मॅन आर्मी. मॅग्निफिसंट बॅटिंग. संकटमोचक बनला गेला आपल्या संघासाठी. मनोजने 18 चेंडू 27 धावांचं योगदान दिलं.
एक चुकी मात्र कुठेतरी यावेळेला पश्चातापाची वेळ आली. जिथे स्ट्राईक मिळाली तिथे 3 षटकार आले. साडगाव संघ चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या प्लीज क्विकली. वेळेची दिरंगाई न करताना सामना 6 षटकांचा असेल हे मात्र आपण लक्षात असू द्या. स्वयंसेवकांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. व्हॉलेंटियर्स आयोजक आपण पाहतो धसई प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा सुधीरजी भोईर यांच्या अथक नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र एक नाव लौकिक मिळवत असताना पाहायला मिळते. वर्ष पहिले आहे. खूप विचार विनिमय करून मात्र आपल्या गावामध्ये एक स्पर्धा व्हावी हा हेतू ठेवला. भरपूर सभा झाल्या. संघ मालक निवडले. संघ मालकांनी शब्द दिले की आम्ही मात्र टीम घेण्यासाठी या ठिकाणी जरूर आहोत. जसं IPL मध्ये प्रत्येक गोष्ट होते तशीच मात्र लीगच्या मॅचेस मध्ये पाहायला मिळते. 18 एप्रिलला मात्र आपण लिलाव पाहणार आहोत. 149 खेळाडूंचा लिलाव होईल. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी अख्तर शेख आम्हाला या ठिकाणी जरूर दर्शवतील. नो डाऊट अबाउट इट. अभिषेकने मात्र मॅच विन करून दिली. मॅच विनर जबरदस्त पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंट पर्यंत लढा दिला. जिंकून दाखवलं. हे क्रिकेटवरचं नितांत जीव की प्राण अभिषेक. मॅग्निफिसंट बॅटिंग. येस नो डाऊट अभिषेक मॅन ऑफ द मॅच. मिस्टर अभिषेक ऑन द स्टेज अँड टेक युअर ट्रॉफी. दत्तात्रय विशेषसाहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित झालेले आहेत. साडगाव गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा प्रेम जपणारं एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मूर्ती लहान कीर्ती महान अभिषेक लिटिल क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट. छोटा पॅक बडा धमाका. वेल प्लेड अभिषेक. आणि पुढच्या मॅच साठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून ऑल द बेस्ट असेल. नाईस बॅटिंग. या पण नवीन सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 2 संघांमध्ये कडवी लढत. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध कशा पद्धतीने रंगेल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील अमर राऊत मॅन फ्रॉम शहापूर. सामना 6 षटकांचा असेल. सूरज विषय आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना थँक्यू व्हेरी मच. शिव व्याख्याते समालोचक या ठिकाणी तुमच्या समवेत असतील. आणि वेळेचं भान ठेवा की 6 षटकं अगदी निर्धारित वेळेमध्ये फक्त तुम्हाला 30 मिनिटांचाच कालावधी दिला जाईल याची दखल घ्यायची आहे.